अकोटच्या नगर परिषदेमध्ये भाजपा आणि एमआयएम युतीवरून टीकेचा भडीमार झाला आणि त्यानंतर तत्काळ भाजपाने युती तोडली। पण छत्रपती संभाजीनगरमध्येही एमआयएम भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या दानवेंनी केलाय। पाहूयात। एमआयएम सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही। एक वेळ अपोजिशनमध्ये बसू, घरी बसू, पण एमआयएमशी युती करणार नाही। एमआयएम म्हणजे काय, त्यांच्यासाठीच काम करते। एमआयएम नसेल तर एमआयएमच्यातले काही लोक पकडून भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात। अकोट नगर परिषदेत भाजपनं थेट एमआयएम सोबत युती केली, पण फडणवीसांच्या आदेशानंतर एका दिवसात युती तोडली। त्यावरून अंबादास दानवेंनी छत्रपती संभाजीनगरमध्येही गंभीर आरोप केला। संभाजीनगरमध्येही एमआयएम भाजपसाठीच काम करत असल्याचा दावा दानवेंनी केलाय। आमची भूमिका स्पष्ट आहे। काहीही झालं तरी एमआयएम सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही। तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्समधनं बाहेर काढलं आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे। कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही। एमआयएम सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही। एक वेळ अपोजिशनमध्ये बसू, घरी बसू, पण एमआयएमशी युती करणार नाही। मला असं वाटतं खोटारडेपणा भारतीय जनता पार्टीच्या 5वीला पुजलेला आहे। परवा अकोटमध्ये एमआयएम सोबत होते ते, आता मीरा भाईंदरमध्ये एमआयएम सोबत आहे आणि त्याच्यामुळे खोट्या गोष्टी भारतीय जनता पार्टी सांगण्यात पटायते, करत नाही ते फक्त। त्याच्यामुळं एमआयएम म्हणजे काय, त्यांच्यासाठीच काम करते। एमआयएम नसेल तर एमआयएमच्यातले काही लोक पकडून भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात। हे या संभाजीनगरात पण आहे, मुंबईत पण आहे, महाराष्ट्रात पण आहे। संभाजीनगरमध्ये ज्यांनी 1988 मध्ये वंदे मातरम म्हणायला विरोध केला, त्यांच्यामुळे ज्या पक्षामुळे दंगल झाली, त्याच पक्षाचे नेते रशीद खान मामू यांना उबाटामध्ये घेतलंय आणि मताच्या झोळीसाठी मुस्लिमांचं लालून चालन त्यांनी सुरू केलंय। म्हणून संभाजीनगरची जनता, विशेषतः हिंदू मतदान त्यांना पडणार नाहीये। त्यांनी आता मुस्लिमांच्या मतासाठी यावं असं मला वाटतं। संभाजीनगरमध्ये एमआयएमनं चांगलीच ताकद लावली आहे। गेल्या वेळी एमआयएमचे 25 नगरसेवक होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 115 जागा आहेत। भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्र लढते। भाजपनं 95 तर शिंदेच्या शिवसेनेने 87 उमेदवार उभे केलेत। ठाकरेंच्या शिवसेनेने देखील 89 उमेदवार दिलेत। काँग्रेसचे 45 आणि एमआयएमचे 39 उमेदवार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। 2019 मध्ये इम्तियाज जलील एमआयएम कडून खासदार देखील झाले होते। त्यामुळेच ओवेसींनी महापालिकेच्या निवडणुकीत संभाजीनगरकडे खास लक्ष केंद्रित केलंय। बुधवारी जाहीर सभा झाल्यानंतर गुरुवारी देखील रोड शो झालाय। तुम 35 से ज्यादा अरकान बल्दिया को कामयाब करो ताकि उन दुश्मनों को पैगाम पहुंच जाए जिन्होंने हमारे इत्तेहाद को पारा पारा करने की कोशिश कर रहे हैं। सुनो मंजलिस के दुश्मनों, औरंगाबाद में कुछ नहीं होगा। अल्लाह कामयाब करेगा, जमात को कामयाब करेगा। तुम लाख कोशिश कर लो। औरंगाबाद की आवाम ये तय कर चुकी है कि 15 तारीख के दिन औरंगाबाद की फिजाओं में सिर्फ पतंग 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 रहेगी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये युती न होण्याचं खापर मुख्यमंत्र्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर फोडलंय। शिंदेच्या शिवसेनेत संभाजीनगरमध्ये 2 गट असून त्यांच्यातील भांडणांमुळे युती फिसकटली असा आरोप फडणवीसांनी केलाय। आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा। म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं, ते वैतागायचे। मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे। पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली। युती संभाजीनगरमध्ये तुटण्याचं मला दुःख आहे। इथे तुटायला नको होती। मी तर आमच्या लोकांना सांगितलं होतं की चला 4 जागा कमी लढायला मिळतील, काय फरक पडतोय। दुर्दैवाने ती होऊ शकली नाही। पण याचा अर्थ काय आम्ही शत्रू नाही आहोत। आम्ही
आता या निवडणुकीमध्ये ही लढत आमची मैत्रीपूर्णच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला कदाचित पूर्ण माहिती त्यांच्या नेत्याने दिली नसेल. त्यांचा प्रस्ताव, लेखी प्रस्ताव माझ्याकडे आहे. त्यांच्याशी झालेली बोलणी आणि दिलेला प्रस्ताव याच्यामध्ये तफावत आहे, म्हणून युती तुटली ना. अंतर्गत वादाबद्दलचा विषय नाही आहे हा. प्रत्येक पक्षामध्ये थोडं बहुत कुरबुरी चालत असतात. त्यांच्याही पक्षात आहेत, त्यांच्या पक्षात नाहीत का? युती तुटली, मग त्यांचे कार्यकर्ते खुश का नाही झाले? स्थानिक नेता तुमचा जो आहे तो कशा प्रकारे हा टाइमपास करत होता. परंतु आता ही वेळ ती नाही. आता आम्हाला लढायचं, जिंकायचं, त्यानंतर त्याचं उत्तर देऊ. शिवसेनेत कोणतंही भांडण नाही. उलट भाजपच्याच नेत्यांनी फडणवीसांना योग्य माहिती दिली नाही असं शिंदेचे मंत्री शिरसाट म्हणाले. आता युती न झाल्यानं फायदा होणार की तोटा, त्यातही एमआयएमची ही ताकद किती, हे सर्व काही निकालाच्या दिवशी कळेल. संजय सरोदेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.